जर तुमचे चटपटीत खाण्याचे मन झाले तर घरीच बनवून खा ही चटपटीत पोंगा बटाट्याची रेसिपी। हा पोंगा बटाटा लहान मुलांना तर खूपच आवडतं, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। मी सगळ्यात पहिले 10 ते 12 छोटे आकाराचे बटाटे घेतले आहे। याला कुकर मध्ये वाफवून घ्यायचे आहे। इथे बटाटे बॉईल झाले, बटाट्याचे साल काढून घ्यायचे। इथे एका बाउल मध्ये 2 चमचे तेल घेतले, त्यात 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, ती मिक्स करायचे। मिरची पावडर मिक्स केल्यानंतर त्यात उकडलेले बटाटे मिरची मध्ये चांगले कोट करायचे। तर बटाट्यात चवीनुसार मीठ टाकायचे। बटाट्यात मीठ टाकल्यानंतर चांगले मिक्स करायचे। बटाट्यामध्ये ऍड करण्यासाठी स्पेशल लसूण पेस्ट बनवण्यासाठी इथे मी रेग्युलर मिरची गरम पाण्यात भिजवून घेतली, लसूण घेतला आणि त्यात थोडेसे पाणी टाकून ग्राइंड करून घेतले। अशा प्रकारे स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। त्यानंतर कढईत 2 चमचे तेल ऍड करून वाटलेले मिरची पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायचे। 1 पिंच इतकी हिंग टाकून तेल सुटेपर्यंत मिक्स करायचे। मिरची पेस्ट मध्ये अर्धा चमचा हळद टाकली, सगळी पेस्ट मिक्स करायची। 2 मिनिटांनंतर कोट केलेले बटाटे ऍड करायचे। लसूण मिरची पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात लिंबू रस आणि कोथिंबीर टाकून सगळ्या वस्तू मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर आपले चटपटीत पोंगा बटाटा तयार झाले। गॅस बंद करून थोडा वेळ झाकण ठेवायचे। आता बटाट्यासोबत खाण्यासाठी लांब मोठे पोंगे गरम तेलात ऍड करून हाय गॅस